भिक्खू आणि अपराध स्वीकृती. भिक्खू संघ विषयक जी अगदी नवीन आणि अपूर्व अशी संस्था भगवंतांनी निर्मिली ती म्हणजे उपोसथ. भिक्खू संघाविषयक जी अगदी नवीन आणि अपूर्व, अपूर्व म्हणजे आधी कधीही नव्हती अशी जी संस्था भगवंतांनी म्हणजेच भगवान बुद्धांनी निर्माण केली ती म्हणजे उपोसथ अथवा हातून घडलेल्या अपराधाची स्वीकृती ही संस्था होय. उपोसथ म्हणजे काय? उपोसथ हा बौद्ध धम्मातील एक अत्यंत महत्त्वाचा धार्मिक विधी आणि आचरणाचा दिवस आहे. उपोसथ म्हणजे उपवास किंवा शुद्धीकरणाचा दिवस. चंद्र दिनदर्शिकेनुसार महिन्यातून 4 वेळा उपोसथ पाळला जातो. पौर्णिमा, अमावस्या आणि 2 वेळा अष्टमी. यांपैकी पौर्णिमा आणि अमावस्या हे सर्वात महत्त्वाचे उपोसथ दिवस मानले जातात. भिक्खू संघासाठी उपोसथ हा विनयाचा महत्त्वाचा भाग आहे. या दिवशी संघातील सर्व भिक्खू एकत्र येऊन 227 शील नियम सामूहिकरित्या वाचतात. प्रत्येक भिक्खूने आपल्या मनात कोणताही नियमभंग असल्यास तो कबूल करावा लागतो. म्हणजे एखाद्या भिक्खूने एखाद्या नियमाचा भंग केला असेल तर उपोसथाच्या दिवशी त्याला तो कबूल करावा लागतो. हे शुद्ध संघाचे प्रतीक आहे. उपासक आणि उपासिकांसाठी उपोसथ म्हणजे अष्टशील पाळणे, प्राणीहत्या न करणे, चोरी न करणे, अब्रह्मचर्य न करणे, खोटे न बोलणे, मादक पदार्थ न घेणे, अवेळी भोजन न करणे, नृत्य संगीत मनोरंजन टाळणे, उंच व आरामदायी शय्या न वापरणे असे उपोसथ अथवा हातून घडलेल्या अपराधाची स्वीकृती ही संस्था होय. भगवान बुद्धांनी अगदी नवीन संस्था जी पूर्वी कधीही नव्हती अशी भिक्खूंसाठी स्थापन केली. अपराध किंवा दोष यासंबंधी केलेल्या नियमांचे परिपालन करावयाला लावणे. अपराध किंवा दोष यासंबंधी केलेल्या नियमांचे परिपालन करावयाला लावणे शक्य आहे हे भगवंतांच्या लक्षात आले होते. परंतु ज्यांचे उल्लंघन झाले म्हणजे जे नियम मोडले असता दोष अथवा अपराध घडत नसे असे काही प्रतिबंध भगवंतांनी घालून दिले होते. प्रतिबंध म्हणजे एखाद्या गोष्टीस मनाई करणे किंवा अडवणे असे प्रतिबंध भगवंतांनी घालून दिले होते. त्यांच्या मते प्रतिबंधांचा शील निर्मिती आणि शील संवर्धन यांच्याशी अतिशय दाट संबंध असल्यामुळे त्यांचेही परिपालन करणे अपराधासंबंधीच्या नियमांच्या परिपालना इतकेच आवश्यक आहे. भगवान बुद्धांच्या मते प्रतिबंधांचा शील निर्मिती आणि शील संवर्धन यांच्याशी अतिशय दाट संबंध आहे. म्हणजे काही प्रतिबंध असे होते की ज्यामुळे म्हणजे जे तोडल्यामुळे अपराध घडत नसे परंतु ते प्रतिबंधसुद्धा शील निर्मितीसाठी किंवा शील संवर्धनासाठी महत्त्वाचे होते. अशांचे परिपालन करणे अपराधासंबंधीच्या नियमांच्या परिपालना इतकेच आवश्यक आहे. परंतु या प्रतिबंधाचे परिणामकारक रीतीने परिपालन करण्याचा मार्ग त्यांना आढळेना. म्हणून त्यांनी लोकांसमोर या प्रतिबंधाच्या उल्लंघनाची उघड कबुली देणे हा उपोसथाचा प्रकार शोधून काढला. उदाहरणार्थ एखादा भिक्खू किंवा एखादा उपासक खोटे बोलला परंतु त्याच्या खोटे बोलण्याने कुणाचेही नुकसान झाले नाही, कुणाचेही वाईट झाले नाही. ते त्याचे खोटे बोलणे म्हणजे कुठलाही अपराध नाही. त्याच्या खोट्या बोलण्याने कोणताही अपराध घडला नाही परंतु खोटे बोलणे हे वाईटच आहे. अशा कर्मासाठी म्हणजेच अशा प्रतिबंधाच्या उल्लंघनासाठी भगवान बुद्धांनी उपोसथाचा प्रकार शोधून काढला. म्हणजे उपोसथाच्या दिवशी असे भिक्खू किंवा उपासक आपल्या उल्लंघनाची जाहीरपणे कबुली देत असत.
हा प्रकार म्हणजे भिक्खूची सदसद विवेकबुद्धी संघटित करून वाममार्गी त्याचे पाऊल न पडेल अशी काळजी घेणारी शक्ती निर्माण करणे. भगवान बुद्धांनी उपोसथाचा जो मार्ग शोधून काढला तो प्रकार म्हणजे भिक्खूंची सदसद विवेकबुद्धी. सदसद विवेकबुद्धी म्हणजे काय? सदसद विवेकबुद्धी हा मराठी शब्द आहे ज्याचा अर्थ आहे सद असद विवेक बुद्धी. म्हणजेच सद म्हणजे चांगले, सत्य किंवा योग्य, असद म्हणजे वाईट, असत्य किंवा अयोग्य, विवेक म्हणजे भेद ओळखण्याची क्षमता म्हणजेच फरक ओळखण्याची शक्ती, बुद्धी म्हणजे समज किंवा ज्ञान म्हणजेच चांगले आणि वाईट यातील फरक ओळखण्याची बुद्धी म्हणजेच सदसद विवेक बुद्धी. अशी भिक्खूंची सदसद विवेक बुद्धी संघटित करून वाममार्गी त्यांचे पाऊल न पडेल. भिक्खूंचे किंवा उपासकांचे वाममार्गी पाऊल पडणार नाही. वाममार्ग म्हणजे काय? वाम म्हणजे उलटे, विपरीत किंवा चुकीचे, आणि मार्ग म्हणजे मार्ग किंवा पंथ. म्हणजेच चुकीचा मार्ग, अनैतिक मार्ग किंवा योग्य मार्गापासून विचलित होणे म्हणजेच वाममार्गाला लागणे. बुद्ध धम्माच्या संदर्भात भगवान बुद्धांनी सांगितलेल्या आर्य अष्टांगिक मार्गाच्या विरुद्ध जे आचरण आहे असे आचरण म्हणजे वाममार्ग. म्हणजेच मिथ्या दृष्टी, मिथ्या संकल्प, मिथ्या वाचा, मिथ्या कर्म, मिथ्या आजीव हे सर्व वाममार्गाचे प्रकार आहेत. अशा वाममार्गावर भिक्खूंचे पाऊल न पडेल अशी काळजी घेणारी शक्ती निर्माण करणे असा भगवान बुद्धांचा उद्देश होता. उपोसत अथवा अपराधाची कबुली देणे हे पतिमोक्ष या भिक्खू नियमांच्या उल्लंघनापुरते मर्यादित होते. पतिमोक्ष म्हणजे काय? पतिमोक्ष हा बौद्ध विनयपिटकातील अत्यंत महत्त्वाचा विधी आहे. पतिमोक्ष म्हणजे मुक्तीचे बंधन किंवा शिस्तीचे मूलभूत नियम जे पाळल्याने भिक्खू दुःखातून मुक्त होतो. पतिमोक्ष हा भिक्खूंसाठी असलेल्या शीलनियमांचा संग्रह आहे. भिक्खू पतिमोक्ष यामध्ये 227 नियम जे भिक्खूंसाठी आहेत आणि 311 नियम जे भिक्खुनींसाठी आहेत. दर पौर्णिमा आणि अमावस्येला म्हणजेच उपोसथाच्या दिवशी संघातील सर्व भिक्खू एकत्र येऊन पतिमोक्ष सामूहिकरित्या वाचतात. वाचनापूर्वी प्रत्येक भिक्खूने आपला कोणता नियमभंग झाला ते कबूल करणे अपेक्षित असते. पतिमोक्ष हे संघाच्या शुद्धतेचे आणि एकतेचे प्रतीक आहे. भगवान बुद्धांनी सांगितले की पतिमोक्ष हाच तुमचा माझ्यानंतरचा शास्ता आहे म्हणजे शासन करणारा आहे. उपोसत अथवा अपराधाची कबुली देणे हे पतिमोक्ष या भिक्खू नियमांच्या उल्लंघनापुरते मर्यादित होते. उपोसथासाठी त्या ठिकाणच्या म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणच्या भिक्खूंची सभा वेगवेगळ्या ठिकाणी भरवावी लागे. दर पंधरवाड्यात अशा 3 सभा भरविल्या जात. पहिली सभा चतुर्दशीला, दुसरी पंचमीला आणि तिसरी अष्टमीला. दर पंधरवाड्यात 3 सभा व्हायच्या. पहिली चतुर्दशीला. चतुर्दशी म्हणजे काय? पौर्णिमेनंतरचा किंवा अमावस्येनंतरचा पहिला दिवस प्रथमा, दुसरा द्वितीया, नंतर तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी आणि त्यानंतर चतुर्दशी म्हणजेच अमावस्या किंवा पौर्णिमेनंतरचा 14वा दिवस. आणि दुसरी पंचमीला म्हणजे पौर्णिमा किंवा अमावस्येनंतर 5वा दिवस. आणि तिसरी अष्टमीला, अष्टमी म्हणजे सुद्धा पौर्णिमा किंवा अमावस्येनंतरचा 8वा दिवस. या दिवशी भिक्खूला उपवास करावा लागे. म्हणूनच कबुलीच्या दिवसाला उपोसथ म्हणतात. अशा सभेत एक भिक्खू पतिमोक्षातील एक प्रतिबंध
म्हणजेच नियम वाचून दाखवी आणि उपस्थित भिक्खूंना उद्देशून तो म्हणे, तुम्ही स्तब्ध आहात, यावरून तुमच्यापैकी कोणीही या प्रतिबंधांचे उल्लंघन केलेले नाही असे मी गृहीत धरतो. हे वाक्य त्रिवार उच्चारून मग तो पुढच्या प्रतिबंधाकडे वळे. म्हणजेच एखादा भिक्खू एक एक प्रतिबंध म्हणजे नियम वाचून दाखवी आणि सर्व भिक्खूंना उद्देशून म्हणे, तुम्ही स्तब्ध आहात म्हणजे शांत आहात, तुम्ही काही प्रतिक्रिया देत नाहीत, यावरून तुमच्यापैकी कोणीही या प्रतिबंधाचे या नियमाचे उल्लंघन केलेले नाही असे मी गृहीत धरतो. हे वाक्य तो 3 वेळा उच्चारायचा, म्हणजेच त्रिवार उच्चारायचा. त्रिवार उच्चारून मग तो पुढल्या प्रतिबंधाकडे वळे. असे 227 प्रतिबंध तो वाचून दाखवी. अशाच तऱ्हेची उपोसताची सभा भिक्खुणी संघातही होई. भिक्खुणी संघात सुद्धा एखादी भिक्खुणी एखादा प्रतिबंध म्हणजे एक एक करून प्रतिबंध वाचून दाखवी आणि ती सुद्धा म्हणत असे की तुम्ही स्तब्ध आहात, यावरून तुमच्यापैकी कोणीही या प्रतिबंधाचे या नियमाचे उल्लंघन केलेले नाही असे मी गृहीत धरते. आणि अशा प्रकारे त्रिवार वाचन करून ती भिक्खुणी पुढल्या प्रतिबंधाकडे वळे. प्रतिबंध उल्लंघनाची कबुली दिल्यास पुढे आरोप ठेवून न्यायपरीक्षा चाले. एखाद्या भिक्खूने जर उल्लंघनाची कबुली दिली तर त्यावर आरोप ठेवून न्यायपरीक्षा चाले. अपराध घडला असूनही एखाद्या भिक्खूने तो कबूल केला नाही तर त्याला तो अपराध करताना ज्या भिक्खूने पाहिले असेल त्या भिक्खूने तो सभेत सांगावयाचा. एखाद्या भिक्खूने अपराध केला तरी त्याने कबूल केला नाही तर अशा वेळी त्याला अपराध करताना ज्या एखाद्या दुसऱ्या भिक्खूने पाहिले असेल त्या भिक्खूने सभेत त्याचा अपराध सांगावयाचा. असे झाल्यावर मग अपराधी भिक्खूवर आरोप ठेवून त्याच्या न्यायपरीक्षेला सुरुवात होई. इथे आपण थांबूया. मित्रांनो, तथागत भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म, तसेच राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बहुजनांच्या सर्व महापुरुषांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य मी जोशाबा चॅनलच्या माध्यमातून हाती घेतलेले आहे. मित्रांनो, आपणास विनंती आहे की कृपया या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. तसेच माझ्या या कार्यात तुम्ही मला मदतसुद्धा करू शकता. व्हिडिओखालील थँक्स बटनाचा उपयोग करून चॅनलला मदत करा किंवा या QR कोड किंवा मोबाईल नंबरच्या सहाय्याने सुद्धा आपण चॅनलला मदत करू शकता. धन्यवाद. जय भीम. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.